मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीची चर्चा होती, त्यावर आज घोषणा होणार आहे। दुपारी 12 वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घोषणा करणार आहेत। आपण पाहतोय मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचितची आघाडी होऊ शकते अशा चर्चा होत्या आणि त्यावर आज अखेर उत्तर मिळणार आहे। आज दुपारी 12 वाजता एक पत्रकार परिषद घेतली जाईल आणि त्यामध्येच युतीची घोषणा होऊ शकते असे कळतंय। दुपारी 12 वाजता मुंबईमध्ये ही पत्रकार परिषद आहे आणि काँग्रेस आणि वंचितची आघाडी होऊन त्याविषयी जाहीर भूमिका घेतली जाईल, त्याविषयी घोषणाही होऊ शकते। मुंबईमधून ही बातमी समोर येते। मुंबईमध्ये येत्या निवडणुकांसाठी काँग्रेस आणि वंचित यांची आघाडी होऊ शकते। आपल्यासोबत रुपाली बडवे जोडल्या गेलेत। रुपाली, आपण पाहतोय काँग्रेस आणि वंचितची आघाडी होण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये आज पत्रकार परिषद आहे, कोण कोण उपस्थित असेल आणि कोणत्या घोषणा होतील? काँग्रेस आणि वंचित आघाडीची खरं तर आता जी युती आहे ती आता निश्चित झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज दुपारी 12 वाजता याची अधिकृत घोषणा खरं तर केली जाणार आहे। दादरमधील टिळक भवन जे काँग्रेसचं मुख्यालय आहे प्रदेशचं, त्याच ठिकाणी वंचित आणि काँग्रेसची युती जाहीर केली जाणार आहे। खरं तर आज मुंबईमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सुद्धा उपस्थित आहेत आणि वंचितचे जे प्रमुख आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत आणि त्याच्यामुळे आज दुपारी 12 वाजता या युतीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की मुंबईमध्ये आज सकपाळ उपस्थित असल्यामुळे आणि वंचितचेही नेते उपस्थित असल्यामुळे आज दुपारीच 12 वाजता काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये ही पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेमध्ये अधिकृत घोषणा होईल।